महाराष्ट्र. मी कपिल चव्हाण, मनसे शाखाध्यक्ष. परवा दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजता एक आपली महिला आहे, शिल्पाताई म्हणून होत्या, त्या आपल्या शाळेतल्या मुलाला न्यायला आल्या होत्या. ते चौगले कंपाऊंड समोरील जो डॉक्टर आहे तिथे उभे असताना समोरून चौगले कंपाऊंड मधून एक ओव्हरलोडेड ट्रक भरधाव वेगाने सरळ आला आणि त्या महिलेवरती त्या डॉक्टरांकडे मध्ये त्याने ठोकलं. त्या महिलेसकट 2 अजूनही व्यक्ती जे आहेत ते गंभीर जखमी आहेत. आता ती सध्या ती महिला मृत पावली आहे, मृत्यूचा अंत झालाय. पण बाकीचे 2 जण आहेत ते पण गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. या संदर्भात आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला, तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही तक्रार केलेली आहे. आणि ही अशा घटना वारंवार होत आहेत. आधी मागील 6-8 महिन्या अगोदरही असं छठ पूजा होती तेव्हाही एकाचा असा दुर्दैवी अंत झाला होता. मागे रावलपाड्यामध्ये शिंदे कंपाऊंड मधून ज्या गाड्या जात येतात तिथे एक लहान मुलगी होती 7-8 वर्षाची, तिचाही असा दुर्दैवी अंत झाला होता. या अशा वारंवार घटना होत असून सुद्धा प्रशासन असो की सरकार असो कुठलाही यांच्यावरती कसलाही प्रकारचं कसलंही लक्ष नाही. हे सर्रासपणे हे गांजा पिऊन, दारू पिऊन हे लोक गाड्या चालवत असतात. तसेच ह्याच्यामुळे जो ह्या ज्या ट्रक चालतात त्याच्यामुळे जो धुळीकरण होतं त्याच्यामुळे पण इथे खूप सारे 60 वर्ष 70 वर्षाची वयस्कर माणसं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना श्वसनाचे विकार चालू झालेले आहेत. पण ह्याच्याकडे कुठलंही कोणीही गांभीर्याने लक्ष घेत नाही. आम्ही वारंवार याची पत्रव्यवहार याच्या आधीही केलेली आहे. चौगले कंपाऊंड असो, शिंदे कंपाऊंड असो, यावर पत्रव्यवहार केलेले आहेत. पण नेहमी हे काही दिवसासाठी, काही 15 दिवस 20 दिवसासाठी बंद होतात आणि त्यानंतर पुन्हा जसं तसं चालू होतं. माझं सर्वांना विनंती आहे, माझ्या इकडच्या स्थानिकांना विनंती आहे की आता ही वेळ नाही की आपण बोलतात ना गाफील बोलतात ना गप्पा बसण्याची. आता आपल्याला एकत्र होऊन आवाज उठवला पाहिजे. येत्या रविवारी पण आम्ही ह्याच्या विरुद्ध एक आंदोलन घेणार आहोत. तसेच जर ह्या पुढे ह्या गाड्या पुन्हा चालू झाल्या तर महाराष्ट्र निर्माण सेना कुठल्याही कायद्याची पर्वा न करता त्या गाड्या तिथल्या तिथे आम्ही कोर्टात येणार. आम्ही तसं त्यांना चौगले कंपाऊंड लावून सांगितलंय की तुम्ही कुठलाही पत्रव्यवहार वगैरे करा, तुम्ही कोर्टाकडनं परत परमिशन आणा. लास्ट आम्ही पोलिसांशी बोललो, पोलीस बोलले आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले, पण ते नंतर कोर्टाकडनं परमिशन आणतात. मग कोर्ट आम्हालाच विचारतो की तुम्ही का याच्यावरती हे आणताय. आता पुन्हा तशी सेम घटना घडली. तर आमचं सरळ म्हणणं आहे की तुम्ही त्या जागी दुसरं काय तुम्हाला करता येईल ते करा, पण असे ट्रक वगैरे चालू देणार नाही आम्ही. याची तुम्ही लक्ष द्या, नाही तर आम्ही आहोतच. जय हिंद, जय महाराष्ट्र.